नमस्कार, मी प्राध्यापक किरण थोरात आपणा सर्वांना मनपूर्वक स्वागत करतो की आज आपण माझे नेहमीच व्हॉट्सअपवरचे व्हिडिओ, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत असता, पण आज जो व्हिडिओ बघतोय तो वेगळ्या अँगलनी. आज ह्या चित्रफितीत तुम्हाला एक रयतेचा राजा दिसतोय, पण आज ते राजे राहिले नाही ही खंत म्हणून मी शिवरायांच्या प्रतिमेने ह्या डॉक्युमेंटरीला सुरुवात करतोय. कला संस्कृती या प्रत्येक गोष्टी जतन करणारा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज वाड्यामध्ये मला भेटलेले एक कलाकार, ते म्हणजे दिसत त्यांना नाही आहे, ज्यांचं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. संगीतमध्ये त्यांच्या पदविका त्यांनी प्रदान केलेली आहे. काही काळ टेलिफोन ऑपरेटर म्हणून ते सेवेतही होते आणि एक कीर्तनकार, एक चांगले संगीतकार, चांगले गायक, चांगले वादक असे चारही रोल ते आवर्जून करत असतात. पण मला एक आजही खंत वाटते की एका बाजूला आमचे आमदार 5 वर्षांनी रिटायर झाले की शासन 50,000 त्यांना मासिक निवृत्ती वेतन देते आणि कलाकारांना शासकीय 600 रुपये मानधन देते. 600 रुपयात माणूस जगू शकतो का, हा माझा शासनाला प्रश्न आहे. असे कलाकार, हर हुन्नरी कलाकार खरंच त्यांना देत असाल तर किमान जगण्याला एक आधार होईल. म्हणतात ना, बुडत्याला काठी, ती काठी तरी परिपूर्ण द्या. आज आपण आहोत ते के महाराज, के क्षीरसागर, जे बसवंत पिंपळगाव, जे नाशिक, निफाड असा त्यांचा जो संच आहे. त्यांचे सहकारी आहेत तिकडचेच काही. आज वाड्यामध्ये आम्ही कीर्तनामध्ये त्यांना बघितलं आणि वाटलं की नक्कीच हा नजरेआड पडलेला कलाकार जगासमोर यावा. म्हणूनच एक सुमधुर आवाज, सुमधुर संगीत आपण ऐकूयात त्यांच्याकडनं एखादं आदर्श असं भावगीत. के महाराज, तुम्ही आजपर्यंत चिकार ठिकाणी गायलात वगैरे, हां, पण आज तुम्ही जे काही करताय, आज आपल्याला नोकरी वगैरे काही नाही, हे गायन कीर्तन हेच तुमचं रोजीरोटीचं इनडायरेक्टली साधन आहे. पण याच्या अगोदर तुम्ही सेवेमध्ये होतात कुठे? मी सेवेमध्ये तसं निफाड कारखान्यावर 2 वर्ष डिस्लरी वाईन शॉप सेंटरला मी निफाड कारखान्यावर, निफाड फॅक्टरी, शुगर फॅक्टरी, तिथे मी 2 वर्ष सर्व्हिस केली. परंतु मला असंच आश्वासनावर ठेवलं की बाबा तुम्हाला मी सर्व्हिसला घेऊ, तुम्हाला कायमस्वरूपी करू. शेवटी आशाची निराशा झाली. नंतर मला काही कालांतराने 2 वर्षानंतर
मला ते काम सोडावं लागलं आणि शेवटी माझी उपजीविकेचं साधन म्हणजे माझं संगीतच बनलं. नक्कीच संगीत हे प्रत्येकाला एक कला, एक जीवन देणारं असते. कारण का एक काळ मीही त्यातनं संगीत काहीतरी महत्त्वाचं आहे की रोजीरोटी नसताना तुम्हाला संगीतच कुठंतरी रोजीरोटी देत आहे. आणि म्हणून ही कला जपणारे कलाकार असतात. आपल्याला कुठला शासनाचा एखादा पुरस्कार किंवा एखादा अवॉर्ड वगैरे मिळाला? तसा मी शासनाचा कुठलाही पुरस्कारित नाही आहे. मला शासनापर्यंत तसं पोचवणारी व्यक्ती आजपर्यंत कोणी मिळालेली नाही. परंतु एवढं मात्र खरं, मी जे वारकरी संप्रदायामध्ये फिरत असताना तसे मला दिग्गज व्यक्ती भेटल्या, आम्ही तुमचं हे करू, ते करू, हे करू, पण तसं काहीही कुठल्याही बाबतीत काही केलेलं नाही. आपण एखादा मोठा कार्यक्रम, कोणते मोठे कार्यक्रम म्हणजे तालुकास्तरीय, राज्यस्तरीय असे स्पर्धांमध्ये मी भरपूर भाग घेतले. मला तसे बक्षीसही मला मिळाले. तसं माझा विषय सुगम गायन आहे, माझा क्लासिकल आहे. वारकरी गाण्यापेक्षा माझं क्लासिकल मी गातो आणि वारकरी पण गातो. एखादी क्लासिकलची झलक ऐकायला मिळाली तर हां, एक तुम्हाला हिमक्लास रागातील एक चीज म्हणून दाखवतं. चालेल, आवडलं. अतिशय सुंदरच आहे. तो सुंदर श्याम होता मला माहीत नाही, राम सुंदर होता मला माहीत नाही, पण नक्की तुम्ही सुंदर आहात एक कलाकार म्हणून. आणि आपण अशी सगळ्याच प्रकारची गाणी गात असतात. नवीन पसडीतलं आता एखादा येणार आहे पिक्चरमधलं पण गाणं, पण एखादा धून वाजवला ते गाणं चांगलं वाटते. धून वाजवू शकतो. आता मी ज्या वेळेला अकलूजला माझं तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये भजन होतं, तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये, आणि खरं सांगतो बरं का, ही काय म्हणजे बा उलथाप नाही किंवा मग काही पॉलिटिक्सपणाने नाही सांगत मी, परंतु जिने आज आर्चीचं काम जे केलेलं आहे ते रिंकू राजगुरू. ओके. अकलूजला माझं भजन असल्यामुळे मी त्याच्याशी एक दोन तास तिच्याशी गप्पा मारल्या. फक्त एवढेच, मला तिच्याबरोबर काही छायाचित्रे मला घेता आले नाही, परंतु तिच्याबरोबर मला संभाषण करण्याचा भरपूर मला तिच्याशी बोलण्याचा. महाराज तुम्ही मोठे होतो, लोकांना छायाचित्रातच जमतात. तुम्ही तिच्याशी 2 तास गप्पा मारल्यात. 2.5 तासात अख्खा पिक्चर संपला होता तिथं. तुम्ही 2 तास गप्पा मारल्यात. त्या पिक्चरची, तिच्या पिक्चरची एखादी धून वाजून तुम्ही द्या मला. बरं, ओके. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, मॅक्झिमम शेअर करा याच्यासाठी की ह्या व्हिडिओतनं तुमच्या शेअर करण्याने कुठेतरी गेंड्याच्या कातडीच्या राजकारणाला कुठेतरी कोणाला तरी घाम फुटायला आणि एका कलाकाराला न्याय मिळेल. अपेक्षा आहे की ह्या कलाकाराला कोणतरी साथ देणारा एखादा राजकीय प्रस्थ, एखादा प्रशासकीय प्रस्थ जो चांगला मिळेल. आणि असे के महाराज सारखे नाही तर के महाराजांसारखे अनेक जे कलाकार महाराष्ट्रात आज आहेत त्यांना कुठेतरी एक शासनाचा सहारा मिळेल हीच अपेक्षा करतो. त्या दृष्टिकोनातूनच हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. अपेक्षा करतो आहे की आपणाला हा व्हिडिओ जेवढा शेअर कराल, सबस्क्राईब कराल, तेवढा लोकांपर्यंत पोचेल. आणि त्याच खऱ्या अर्थाने त्यावेळेस या कलाकाराला कुठेतरी आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न. त्यांनी माझी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की मला आश्वासनं बऱ्याच जणांनी दिली, पण त्याचा निराशात नशिबी आली. बघू, कदाचित आपण जर एक चांगली आश्वासन घेतली तर त्यांच्या आयुष्यातली
ही जी सैराट आहे ती आश्वानांची खैरात मिटेल, एक चांगलं आयुष्य त्यांना जगायला मिळेल हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कलाकाराला माझा अगदी मनापासून निळा सलाम. नमस्कार. जय भीम, जय भारत.